कोर्टाने सरकारला विचारले की मग मराठ्यांना आरक्षण कुठलं, ओबीसी की ईडब्ल्यूएस आरक्षण, दोन आरक्षण आहे असं कोर्टाने कधी विचारलं मला माहिती नाही, विचारलं असेल तर उत्तर देऊ. ओबीसी समाजातल्या 2 तरुणांनी आत्महत्या केली. तुम्ही ओबीसी समाजाला वारंवार सांगताय की भाजप असेल किंवा आम्ही सगळे नेते असून ओबीसी समाजाच्या बाजूने दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ नये असे प्रयत्न तुम्ही पहिल्यांदा बाईट दिली होती जी आर आल्यानंतर, पण आता ओबीसी समाजातल्या लातूर जिल्ह्यातल्या दोघांनी आत्महत्या केली आहे. काय आव्हान करणार? मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत हे तेढ कमी होणार नाही. याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे, बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसरीकडे दुसऱ्याही बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे. अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही. समाजाचं भलं हे समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच होऊ शकतं. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो, समाजाची काळजी आम्ही घेतो. त्यामुळे नेत्यांनी किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय हे समजून घेतो, हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. भारतीय सेना ने अब पाकिस्तान उनके रिकंस्ट्रक्शन के लिए फंड कर रहा है, ऐसी रिपोर्ट्स आई है. एफएटीएफ का यहाँ पर रोल बनता है. देखिए, मुझे ऐसा लगता है कि अगर पाकिस्तान उसको फंड करने की कोशिश करेगा तो भारत ये अंतर्राष्ट्रीय स्तर पर उनके ऊपर सैंक्शंस लगे इस प्रकार की मांग जरूर करेगा. लेकिन ये जो मुद्दा है इस मुद्दे के ऊपर आधिकारिक तौर पर भारत सरकार ही बोल सकती है, मैं इस पर आधिकारिक तौर पर नहीं बोल सकता. हाँ, डीजे मुक्तीचं चालू आहे, सोलापूरमध्ये लोकांनी केलं, पुण्यात सुद्धा मोहीम चालू आहे. सकाळ म्हणजे सह्यांची मोहीम झाली आहे. मुंबईत या लोकांना त्रास होतोय, म्हणजे ज्येष्ठांपासून लहानांपासून सर्वांना. तर सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका याच्यामध्ये डीजे मुक्तीचीच भूमिका आहे. आपण मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं असेल तर या गणेशोत्सवातही डीजे वाजवणाऱ्यांची संख्या ही कमी होती. ती जवळपास महानगरांमध्ये आपण बंदच केल्यासारखी होती. काही ठिकाणी आपण त्याच्यावर कारवाई केली आहे. आपला प्रयत्न एवढाच आहे की जरी याच्यामध्ये आपण वाजवू नका असं सांगितलं तरी आपण लोकांमध्ये जागृती जास्त करतो. जागृतीतनं लोकांनी हे वाजवणं सोडलं तर ते अधिक चांगलं आहे, ते अधिक टिकणार आहे. हा प्रयत्न आपला आहे. चला, पुण्यात आले की हा प्रश्न सर गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात जे काही टोळी युद्धातून 19 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली, पोलिसांनी 11 जणांना अटक केली, पण पुण्यात पुन्हा टोळी युद्ध डोकं वर काढते का? टोळी युद्ध वगैरे काही नाही आहे. हे आपापसात एकमेकाची यांची जी काही शत्रुता आहे पण ती आम्ही चालू देणार नाही. कोणीही डोकं काढलं तर त्याचं डोकं कसं खाली करायचं आम्हाला माहिती आहे. शरद पवार साहेब बोलताना असं म्हणाले की राज्याची एकेची वीण जी आहे ती उसवली जाते, आम्ही वाटेल ते प्रयत्न करून मात्र हे करू देणार नाही. आणि आज त्यांच्या शिबिरामध्ये पिवळ्या रंगाचा झेंडे असतील किंवा रंगाचा वापर करण्यात आला. वर्तमानपत्रामध्ये तुमच्या विरोधामध्ये जाहिरात देण्यात आली की देवा तूच सांग, जी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली. आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत. पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय बोलू. चला, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.